नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी बॉम्बे हायकोर्ट क्लर्कची जे लोक परीक्षा देणार आहात त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट समोर घेऊन आले आहेत, म्हणजे टेस्ट सिरीज. बरेच विद्यार्थी म्हणत होते की मॅम, अभ्यास जितका करायचा आहे तितका केला आहे, पण माझा अभ्यास खरंच झालेला आहे का, किती लेवलपर्यंत जाऊन मी पोहोचलो आहे, ती गोष्ट मला चेक करायची आहे. आणि टेस्ट सिरीज त्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणून आपण टेस्ट सिरीजचा कंपोनंट आपल्या ज्या पूर्ण कोर्सेसमध्ये इन्क्लुडेड आहे त्याला वेगळं करून आता फक्त टेस्ट सिरीज तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहोत. परंतु ही टेस्ट सिरीज आहे कशी ते मला आधी तुम्हाला सांगायचं आहे. ह्या प्रकारे तुम्ही जर अभ्यास केला तर रिमेनिंग 20 days वुड बी एक्सिलेंट अँड वुड बी 100% फ्रूटफुल फॉर यू गाईज. त्यासाठी मी तुम्हाला सांगते, बॉम्बे हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज संगममध्ये ह्या प्रकारे आपण बनवलेली आहे की तुमचा प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक विषय कवर होईल. 100% तुम्ही समजू शकाल की बाबा मी कोणत्या चॅप्टरमध्ये वीक आहे. जर मला तुम्हाला सांगायचं आहे तर बघा, 3 लेवलमध्ये आपली टेस्ट सिरीज आहे. लेवल 1 ही झाल्यानंतर लेवल 2 आणि ही झाल्यानंतर लेवल 3. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल मॅम 3 लेवलसाठी वेळ उरला आहे का? वेळेशी मला घेणं देणं नाही आहे. मला तेच विद्यार्थी पाहिजे आहेत जे ह्या वेळेचा सदुपयोग करतील आणि ह्या 3ही लेवल म्हणूनच आपण डिझाईन केलेले आहेत की तुम्ही करू शकाल दिलेल्या वेळेमध्ये. काय करायचं आहे, लेवल 1 मध्ये समजा तुमचे 6 विषय आहे. आधी आपण 20 मार्क्सचे सगळे विषय घेऊ. इंग्लिश, मॅथ्स, रिझनिंग, मग आहेत 10 मार्काचे मराठी, कम्प्युटर आणि जी के किंवा करंट अफेअर्स. ठीक आहे, हे करंट अफेअर्स आहे. आता याच्यामध्ये आपले बरेच चॅप्टर्स आहेत. समजा मला सांगायचे फिगर्स ऑफ स्पीच आहे, त्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच आहे, टेन्सेस आहेत, व्हॉइसेस आहेत, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहेत. तसंच मॅथ्समध्ये पर्सेंटेज आहे. ठीक आहे, रेशो अँड प्रपोर्शन, प्रॉफिट अँड लॉस, असे बरेचसे चॅप्टर्स आहे. रिझनिंगमध्ये क्यूब्स अँड डायसेस, ब्लड रिलेशन, एक्सेट्रा एक्सेट्रा खूप. तसंच मराठी, तसंच कम्प्युटर, तसंच करंट अफेअर्स. ऑन अन ॲव्हरेज आपण म्हणू की ह्या सगळ्या विषयांमध्ये इंग्लिशमध्ये 10 चॅप्टर्स आहे, मॅथ्समध्ये 10 चॅप्टर्स आहे. ऑन अन ॲव्हरेज याच्यापेक्षा जास्त होतील पण कमी नाही. तर ह्या प्रत्येका चॅप्टरमध्ये तुम्हाला 20 to 25 आपण MCQs देणार आहोत. म्हणजे इंग्लिशमध्ये तुमचे किती होतील, जर का तुमचे आहेत 10 चॅप्टर्स, प्रत्येकामध्ये 20 to 25 MCQs, असे पूर्ण तुमचे आपण ऑन अन ॲव्हरेज म्हणू की 60 लेसन्स आहेत. आणि आपण तुम्हाला 20 to 25 MCQs देत आहोत. म्हणजे आपण 60 टेस्ट सिरीज तुम्हाला लेवल 1 मध्ये देत आहोत. ठीक आहे. आता याची गरज काय आहे मॅम, तर ही आहे डिटेल स्टडी. मला बरेच विद्यार्थी म्हणतात की मॅम माझं मराठी ठीक आहे, कम्प्युटर ठीक आहे, पण इंग्लिश आणि मॅथ्समध्ये मला खूप जास्त वर्क करावं लागतं, मी वीक आहे. पण माझं म्हणणं आहे की आपण पूर्ण मॅथ्समध्ये वीक नसतो, पूर्ण इंग्लिशमध्ये वीक नसतो. मॅथ्समध्ये कधी कधी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये तुम्ही स्ट्रॉंग असता, रेशो अँड प्रपोर्शनमध्ये वीक असता, किंवा तुम्ही प्रॉफिट अँड लॉसमध्ये स्ट्रॉंग असता, उरलेल्या कोणत्या चॅप्टरमध्ये तुम्ही वीक असतात. मग हे तुम्हाला कळेल कसं, जेव्हा तुम्ही चॅप्टर वाईज आधी स्टडी कराल, स्वची ओळख कराल की बाबा मी कोणत्या चॅप्टर्समध्ये वीक आहे ते तुम्ही समजून घ्याल. त्या चॅप्टर्सवरती तुम्ही जास्त वर्क कराल, त्याला तुमचा स्ट्रॉंग एरिया बनवाल आणि जो ऑलरेडी स्ट्रॉंग आहे त्याच्यामध्ये आता वेळ वाया घालवणार नाही. लेवल 1 मध्ये 60 टेस्ट मिळत आहेत तुम्हाला. हे आपलं झालं एकदा की आपण लेवल 2 मध्ये जाऊ. आता लेवल 2 मध्ये हेच 6 विषय आहेत. या प्रत्येका विषयांवर सगळे चॅप्टर्स मिळून, आता याच्यामध्ये चॅप्टर्सचं सेग्रिगेशन नाही आहे, सगळे चॅप्टर्स मिळून तुम्हाला 3 टेस्ट म्हणजे 6 into 3 18 टेस्ट तुम्हाला इथे मिळणार आहे. ठीक आहे.
आता काय झालं, आपण चॅप्टर वाईज स्ट्रॉंग झालो, आपल्याला कळालं, आपल्या वीक एरियाजवर काम केलं आपण. आता आपण सगळ्या सब्जेक्ट्सच्या प्रत्येका चॅप्टरची रिव्हिजन केली, पूर्ण सब्जेक्ट आपण रिवाईज केला आणि टेस्ट दिली. फायनली आता तुम्ही आता रेडी आहात. मला आय डोंट नीड टू ब्लेम एनी इन्स्टिट्यूट और एनी पर्सन और एनी टीचर, बट अकॉर्डिंग टू मी दिस शुड बी द राइट स्ट्रॅटर्जी. वॉट एव्हरी अदर पर्सन डज, they take you here, like they give you these tests. What are these tests? 90 questions in 60 minutes. बॉम्बे हायकोर्ट सारखी. याच्यामध्ये तुम्हाला या 90 क्वेश्चन्समध्ये 6ही विषय इन्क्लुडेड असतात. इफ यू गो टू द मार्केट, what you will get is this thing. But द इनोसंट स्टुडंट, तुमच्यासारखे विद्यार्थी नाराज होऊन जातात. मला बरेच असे विद्यार्थी आहे, मला कोणत्या एका पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट किंवा कशाचं नाव नाही घ्यायचं आहे, पण मला हे सांगायचं आहे की बरेच विद्यार्थ्यांनी ह्या टेस्ट ऑलरेडी त्यांनी घेतलेल्या आहेत आणि आता मला कॉल करून म्हणत आहेत की मॅडम मला 90 पैकी 30 मार्क्स, 35, 45 असे मार्क्स पडत आहे, मी काय करू? तुम्हाला मी काय करू हे कळणारच नाही जोपर्यंत तुम्हाला माहितीच नाही आहे की मी कोणत्या सब्जेक्टमध्ये वीक आहे, सब्जेक्टमध्ये पण कोणत्या चॅप्टरमध्ये वीक आहे, चॅप्टरमध्ये पण कोणत्या सब टॉपिकमध्ये. जसं पर्सेंटेज आहे, पर्सेंटेजमध्ये एकच पर्सेंटेज आलं, व्हॉट इज दिस पर्सेंट ऑफ दॅट थिंग असं नसतं, टाईप्स असतात पर्सेंटेजचे. ते टाईप्स पण तुम्हाला कळायला पाहिजे. समजा तुम्ही म्हणले की मी पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये वीक आहे, पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये वर्ब झालं, ॲडजेक्टिव्ह झालं, नाऊन झालं, प्रोनाऊन झालं, ॲडवर्ब झालं, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, तुम्ही कशामध्ये वीक आहात हे तुम्हाला आपण संगम इथे एकदम एक्झॅक्टली राईट स्ट्रॅटर्जी, राईट गायडन्स आणि राईट पाथवरती आपण तुम्हाला आणून सोडणार आहोत ऑगस्ट मंथमध्ये लेवल 3मध्ये. जेव्हा आपण हे सगळं आता करून घेतलेलं आहे, आपल्या कॉम्पिटिटर्सनी हे केलेलं नाही आहे, त्यानंतर आपण 10 ऑगस्टला परीक्षेला जायच्या आधी 6, 7, 8 ह्या 3 तारखांमध्ये हे क्वेश्चन्स सोडवणार आहोत. म्हणजे आता इथे तुमची 10 तारखेला 1 ते 2 या वेळेमध्ये आपली काय स्ट्रॅटर्जी पाहिजे, 90 क्वेश्चन्स येतात, आधी आपण कोणत्या क्वेश्चन्सनी म्हणजे कोणत्या चॅप्टरनी किंवा कोणत्या सब्जेक्टनी अप्रोच करायचा हे सगळं आपण इथे शिकून घेऊ. सगळ्यात आधी इथे नसतात जात, म्हणजे जर तुम्हाला भूक लागली आहे तर तुम्ही डायरेक्ट जेवण नाही करत, सगळ्यात आधी आपल्याला स्वयंपाक बनवावा लागतो. स्वयंपाक बनवायच्या आधी पण आधी ते पेरावं लागतं शेतामध्ये. तर ती ही लेवल आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या till the time you don't sow the seeds, fruits are not acceptable, fruits use नाही शकत. ठीक आहे, म्हणून आपण इथून चालू करू लेवल 1, लेवल 2, लेवल 3. ओके, तर ह्या सगळ्या आपल्या कोर्सचा मला तुम्हाला टेस्ट सिरीजचं तुम्हाला इंट्रोडक्शन सांगायचं होतं. दिस व्हिडिओ वॉज डेडिकेटेड ओनली फॉर बॉम्बे हायकोर्ट टेस्ट सिरीज, इट्स फीचर्स, इट्स बेनिफिट अँड हाऊ इट इज युजफुल फॉर यू गाईज फॉर 10th ऑगस्ट. ओके, सो जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला टेस्ट सिरीज सबस्क्राईब करायची आहे, मी खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते, तुम्ही तिथे कॉल करा आणि बाकी फी स्ट्रक्चर वगैरे एव्हरीथिंग यू कॅन कॉल द टीम अँड दे विल गाईड यू. ओके, ठीक आहे, मग थँक्यू सो मच.